and that was in your hearts. तुम्ही मला कधी फरक मानलं नाही. काही खेळाडू मोठ्या आवाजात इतिहास घडवतात आणि काही शांतपणे इतिहास बनून जातात. अजिंक्य रहाणे हा दुसऱ्या प्रकारातला खेळाडू होता. 2014 लॉर्डच्या ऐतिहासिक मैदानावरचं शतक संपूर्ण इंग्लंडला दाखवून दिलं की भारताकडे एक शांत योद्धा आहे. त्याच वर्षी ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये 147 धावाची अप्रतिम खेळी. वेगवान गोलंदाजासमोरही तो डगमगलाच नाही. न्यूझीलंडच्या वेलिंग्टनमध्ये 127 धावा. कठीण परिस्थितीत सुद्धा तो भारताचा आधार बनला. 2016 मध्ये इंदोरमध्ये 188 धावा, कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी. 2018 मध्ये जोहान्सबर्गमध्ये फक्त 89 धावा, पण त्या 89 धावा अनेक शतकांपेक्षा जास्त मौल्यवान ठरल्या. आणि मग आला 2020. आठवतंय ना मित्रांनो? ॲडलेडमध्ये भारत फक्त 36 धावात ऑल आउट झाला होता. संपूर्ण जग भारतीय संघावर टीका करत होतं. विराट कोहली सुद्धा भारतात परतला होता आणि संघाची जबाबदारी आली अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर. मेलबर्नमध्ये त्याने शांतपणे 112 धावांचं शतक झळकवलं. ना आक्रमक जल्लोष, ना गर्जना, फक्त बॅटमधून दिलेलं उत्तर. त्या एका खेळीने भारताला पुन्हा उभं केलं आणि पुढे गॅबाच्या ऐतिहासिक विजयासह भारताने ऑस्ट्रेलियात 2-1 ने मालिका जिंकली. टेस्ट क्रिकेटमधून अनेक खेळाडूंनी निवृत्ती घेतली, पण फक्त 2 निवृत्तींनी मनाच्या आत खोलवर जखम केली आहे. पहिली, राहुल द्रविड सर, भारतीय टेस्ट क्रिकेटचा आत्मा. आणि दुसरी म्हणजे अजिंक्य रहाणे, भारतीय टेस्ट क्रिकेटचा जीव म्हणू शकता तुम्ही त्यांना. अज्जूभाई, कॅप नंबर 278. You will never sign off from our hearts. Thank you, Jinx. Thank you so much.